पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा भारतीय वायुसेनेने घेतला बदला। दिनांक 26 फेब्रुवारी आज पहाटे 3:30 वाजता भारतीय वायुसेनेने पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून पाक व्याप्त काश्मीर मुझफ्फराबाद येथे सर्जिकल स्ट्राईक करत अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले। हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार या हल्ल्यामध्ये 300 दहशतवादी मृत्युमुखी पडले असल्याचा दावा केला जात आहे। भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा सातारकर नागरिकांनी फटाके फोडून व साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला। पाहुया सविस्तर वृत्तांत मुक्तागिरी न्यूजवर थेट संवाद आपल्याशी। मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की भारत माता की मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेने जो आपल्या लष्करावर जो भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ त्याचबरोबर आज ज्या आपल्या सैनिकांनी धाडस दाखवून त्याच्या जे पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचे जे काही सैनिक मारले गेले त्याचा उत्सव म्हणून आम्ही हा इथं साजरा केला। आणि अशाच प्रकारे सर्व जे आतंकवादी आहेत ते निवडून मारले जातील आपल्या लष्कराकडून असं आपण सगळ्यांना लष्कराच्या पाठीमागे राहून त्यांना आपण सदिच्छा देऊ। धन्यवाद। मध्ये जे आपले पुलवामा हल्ल्यामध्ये जे आपले लष्कर आपलं एक्सपायर झाले बॉम्बस्फोटामध्ये शहीद झाले त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही मागेही ST स्टँडवर निषेध मोर्चा काढला होता। आणि आज जो सर्जिकल स्ट्राईक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पंतप्रधानांनी घेतला त्या सर्जिकल स्ट्राईकच्या महोत्सवाई आज आम्ही अतिशय उत्सुकतेनं इथं फटाकडी माळ लावून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देऊन साखर वाटप केलेलं आहे। अशाच पद्धतीनं पाकिस्तानच्या विरोधात दरवेळेला ज्या वेळेला असे हल्ले केले जातील त्या वेळेला हाच उत्सव आम्ही साजरा करू। कारण ही गोष्ट खूप वर्षापूर्वी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती। देर से आहे लेकिन दुरुस्त आहे। पाकिस्तानला या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं धडा शिकवावा। आम्ही सर्व धर्म सर्व पक्षीय नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहोत। काल महबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांनी 35A कॅन्सल जर झालं तर भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकल असं त्यांनी काल वक्तव्य केलं। तर मी त्यांना सर्व धर्म समभाव असलेल्या आपल्या भारतातर्फे सांगू इच्छितो आणि सर्व पक्षीय तर्फे सांगू इच्छितो की महबूबा मुफ्ती आणि अब्दुल्ला तुझं हे काम नाही आहे जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकवण्याचं। कारण 130 कोटी जनता ही पंतप्रधानांच्या मागं उभी आहे आणि ती खंबीरपणे उभी आहे। आम्हाला कोणताही विकास नको, आम्हाला कोणत्याही सबसिडीच्या योजनांचा लाभ नको, फक्त पाकिस्तानची चांगल्या पद्धतीने जिरवावी हीच सर्व भारतीयांची इच्छा आहे आणि ती जिरवली जाईल तसा खमक्या पंतप्रधान भारताचा मिळालेला आहे। त्यामुळे सर्व जनता खुश आहे। भारताला जो आज सकाळी पहाटे जो हल्ला पाकिस्तानवरती केला आहे त्या हल्ल्याच्या ह्याच्यात आम्ही सगळे सातारकर समाधानी आहोत आणि असाच हल्ला करून पूर्ण संपवून टाकावं हेच मी नरेंद्र मोदी यांना निवेदन करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, जय हिंद। मी विनायक मानवी, सातारा पोलीस। परवा जो आपल्या भारतामध्ये सीमेवर जम्मू काश्मीर सीमेवर
भ्याड हल्ला झाला अतिरेक्याने केला, यात आपले 40-44 जवान मारले गेले. अत्यंत वाईट दुर्घटना झाली देशामध्ये. ही कसर कधी भरून 1947 पासून कधी भरून लागण्यासारखी कसर आहे. आज सकाळी बातमी बघितली की पाकव्याप्त काश्मीरमध्ये बारामुल्लामध्ये आपल्या वायुसेनेने जो हल्ला केला, जे 10,000 किलो 1,000 किलो बॉम्ब टाकले त्यांच्या भागामध्ये. ती संघटना होती जैश ए मोहम्मद, काय त्या संघटनेचं नाव आहे जैश ए मोहम्मद. त्या संघटनेला भरपूर त्यांचं आज नुकसान केलं सकाळी. पण आज असं वाटतं की आज रात्री 12 वाजता तुला आम्हाला सुद्धा ऑर्डर द्या, आम्हीसुद्धा देशाचं रक्षण करायला आज तर आहोतच आम्ही, नाही असं नाही, तरी आज 12 वाजता सुद्धा ऑर्डर द्या. आम्ही दिवसभर ड्युटी करून रात्री बॉर्डरवर जायला तयार आहे.